दरम्यान मुंबईमधली डोंगर उतार भागावरती अधिकृत झोपडपट्ट्यांचं साम्राज्य आणि त्यामुळे डोंगर उतारावरती राहणाऱ्यांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर व्हावं यासाठी महानगरपालिकेच्या प्रशासनानं आवाहन केलेलं आहे। पावसाळ्यामध्ये हा डोंगर खचला जाऊ शकतो आणि यामुळे मोठी जीवितहानी होऊ शकते। या परिसरामधील वास्तव सुद्धा भयानक आहे, कारण लोकांनी घरं बांधून डोंगरच गायब केलेत। रहिवाशांना सावधानतेच्या सूचना आधीच देण्यात आलेल्या आहेत, तरी सुद्धा स्थलांतर न करता तिथेच राहणाऱ्या रहिवाशांची जबाबदारी त्यांनी स्वीकारलेली आहे। अनैसर्गिक आपत्तीनं कोणत्याही प्रकारची दुर्घटना अथवा जीवितहानी अथवा वित्तहानी झाल्यास महानगरपालिका प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही असं सांगण्यात आलं। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशाल पाटील यांनी। मायानगरी मुंबईचं हे दुसरं रूप आहे। मुंबईतील डोंगर उतारावरती राहणाऱ्यांचं हे चित्र आहे आणि मुंबई महानगरपालिकेनं येणाऱ्या पावसाळ्याचा धोका लक्षात घेऊन या सगळ्या रहिवाशांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। ते म्हणजे तात्काळ तुम्ही या ठिकाणावरनं स्थलांतरित व्हावं, कारण का हा सगळा परिसर जर आपण पाहायला गेला तर डोंगर उताराचा हा सगळा भाग आहे आणि याच डोंगर उतार परिसरात मोठ्या संख्येनं झोपडपट्ट्या ज्या आहेत ह्या निर्माण झालेल्या आहेत। त्यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात हा डोंगर खचू शकतो किंवा लँडस्लाईड होऊ शकते। त्यामुळे नागरिकांनी स्वतः इथून स्थलांतर व्हावं। जर स्थलांतरित झाला नाही तर याची जबाबदारी महापालिकेची नसेल, अशा पद्धतीच्या नोटिसा या देण्यात आलेल्या आहेत। विक्रोळीचं हे सगळं चित्र आहे आणि एकंदरीत जर पाहायला गेलं तर घाटकोपर असेल, विक्रोळी असेल, या परिसरात ज्या डोंगर उतार आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एक प्रकारे झोपडपट्टींचं हे साम्राज्य आपण म्हणू शकतो। कारण का आपण जर पाहायला गेलं तर नेमका डोंगर कुठे आहे हा प्रश्न निर्माण होतो, कारण का जवळपास फार डोंगराच्या वरतीपर्यंत हे सगळी घरं जी आहेत ही निर्माण झालेली आहेत आणि त्यामुळे लँडस्लाईड होण्याचा धोका जो आहे हा अधिक आहे। खरं तर हवामान खात्यानं यावर्षीचा पावसाचा अंदाज हा 110% वर्तवलेला आहे। 110% पाऊस जो आहे हा होऊ शकतो। त्यामुळे खास करून जे डोंगर उतारावरती राहणारे लोक आहेत त्यांच्यासाठी हा एक प्रकारे धोका आहे आणि हाच धोका लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेकडनं मुंबईतील जे डोंगर उतार भागात राहणारे लोक आहेत यांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत आणि तुम्ही इथून तात्काळ स्थलांतरित व्हावं अशा पद्धतीचा ह्या नोटीसमध्ये उल्लेख आहे। दुसऱ्या बाजूला जर आपण पाहायला गेलं तर अशाच पद्धतीनं हे सगळं चित्र झोपडपट्टींचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे जर आपण वरती बघितलं तर पार डोंगराच्या टोकापर्यंत ही सगळी घरं जी आहेत ही अनधिकृतरित्या बांधलेली आहेत। त्यामुळे महापालिकेकडनं या सगळ्या घरांना आता नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। सगळा हा झोपडपट्टी परिसर आहे, त्यामुळे जर या ठिकाणी लँडस्लाईड झालं तर मोठा प्रकारे या ठिकाणी जीवितहानीचा धोका जो आहे हा निर्माण होऊ शकतो आणि त्यामुळे महानगरपालिकेकडनं या सगळ्यांना रहिवाशांना या नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। मुंबईत घाटकोपर असेल, कुर्ला असेल, विक्रोळी असेल, या सगळ्याच परिसरांमध्ये अशा पद्धतीच्या डोंगर उतारांवरती मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत आणि या झोपडपट्ट्यांना आता महापालिकेकडनं नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। जर या नोटिसांचं गांभीर्याने या रहिवाशांनी विचार केला नाही तर येणाऱ्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात जीवितहानी जी आहे ही होण्याचा धोका अधिक आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह विशाल पाटील, NDTV मराठी, मुंबई।